कॅप्टन अशोक खरात हे नाव आतापर्यंत सगळ्यांना माहिती झालेलं आहे. नाशिकमध्ये अटकेत आहे. नेव्हीचा कॅप्टन आहे असं स्वतःला सांगतो आणि त्याच्यावरती आता महिलेवरती अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल झालेला आहे. जादूटोणा अंतर्गत कायद्यावरनं सुद्धा गुन्हा दाखल झालाय. पण हा कॅप्टन अशोक खरात जो आहे तो सर्वाधिक चर्चेत कशामुळे आला, तर त्याचे असणारे वेगवेगळ्या राजकीय नेत्यांशीचे कनेक्शन, विशेषतः महिला आयोगाच्या अध्यक्ष असणाऱ्या रुपाली चाकणकरांनी त्याला गुरु मानलेला आहे. यासोबतच वेगवेगळे मंत्री, माजी मंत्री, त्याच वेळेस मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे सुद्धा त्याच्यासोबत दिसले होते आणि त्यामुळेच अशा पद्धतीने हाय प्रोफाईल गुरु, हाय प्रोफाईल बाबा म्हणून ज्याला ओळखलं जातं त्याला अशा पद्धतीने अटक झालेली आहे. मी तुम्हाला थोडंसं आज उलगडवून सांगणार आहे. काल हे प्रकरण जे आहे ते चर्चेत आलेलं होतं, पण आता जसं जसं खोल जात आहे तसं तसं मी कालही म्हटले होते त्या पद्धतीने आता धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आणि यातला पहिला खुलासा म्हणजे या कॅप्टनकडे आतापर्यंत जवळपास 20 कोटींपेक्षा जास्त संपत्ती आढळलेली आहे. 20 कोटींपेक्षा जास्त संपत्ती कुठल्या मार्गाने आली, कशा पद्धतीने त्याच्या संपत्ती मिळवण्याचा मार्ग होता आणि कुठे कुठे त्यांनी ही माया जमवलेली आहे, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नाशिकमध्ये राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने त्याची ही दुकानदारी सुरू होती. सध्या तो पोलीस कोठडीमध्ये आहे. 24 तारखेपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावलेली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महिलांचं शोषण त्याच्याकडनं सुरू होतं. खरं तर त्या संदर्भामध्ये सुद्धा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पोलिसांमध्ये जाण्याचा प्रयत्न केला, मात्र ज्या पद्धतीने त्याच्यावरती राजकीय वरदहस्त होता त्या पद्धतीने ते झालं नाही आणि त्यावेळी त्यांनी आवाज उठवून सुद्धा त्यांना त्यावेळी सहकार्य करण्यात आलं नाही. खरं तर आता या कॅप्टन अशोक खरातला जे आहे ते पोलीस कोठडी सुनावलेली असताना काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे 22 वर्षानंतर तो नेव्ही मधनं जो आहे तो रिटायर्ड झाला आणि तो रिटायर्ड झाल्यानंतर 22 वर्षांनंतर तो नेव्ही मधनं रिटायर्ड झाला आणि रिटायर्ड झाल्यानंतर कॅप्टन अशोक खरात याने नाशिक मधल्या कॅनडा कॉर्नर भागामध्ये एक गाळा घेतला आणि त्या ठिकाणी ओकास डेव्हलपर्स नावाने एक जागा खरेदी विक्रीचा जो आहे तो व्यवसाय सुरू केला. आता त्या व्यवसायामध्ये किती पैसे येणार, अर्थात त्यालाही माहिती होतं की त्याला कुठेतरी मर्यादा आहे आणि त्याच वेळी त्या छोट्याशा गाळ्यामध्ये त्यांनी भविष्य बघण्याचा व्यवसाय सुद्धा सुरू केला. हात बघणं, गंडे दोरे बांधणं, वेगवेगळे उपाय सांगणं, याच्यामध्ये अखरी उपायांचा सुद्धा समावेश होता. असे अनेक उपाय सांगायला त्यांनी सुरुवात केली आणि मग हळूहळू छोटे छोटे नेते, छोटे छोटे दादा त्याच्याकडे यायला लागले. मग त्याची कीर्ती जी आहे ती नगरसेवकांपर्यंत पोहोचली, नगरसेवकांपासून आमदारांपर्यंत, खासदारांपर्यंत आणि मग नंतर मंत्र्यांपर्यंत सुद्धा जेव्हा त्याचं हे जाळं पसरलं, त्यानंतर कॅप्टन खरातने जी आहे ती माया चांगल्या पद्धतीने जमवायला सुरुवात केली. म्हणजे जागा खरेदी विक्री हे फक्त नावच होतं, पण त्याच्या पलीकडे जाऊन भविष्य सांगून नेत्यांकडनं माया गोळा करणं, वेगवेगळ्या ठिकाणाहून कुठेही जागा दिसल्या किंवा इतर काही गोष्टी दिसल्या तर तिथे गुंतवणूक करणं, आलेल्या पैशात असे सगळे उद्योग त्यांनी सुरू केले. आणि या उद्योगांमधूनच खरं तर नाशिक जिल्हा असू द्या किंवा अहिल्यानगर जिल्हा, इथे अत्यंत मोक्याच्या ठिकाणी त्यांनी जागा, त्याच्या जमिनी सापडलेल्या आहेत, मालमत्ता त्याच्या असल्याचं उघड झालेलं आहे आणि माहिती ऐकून अक्षरशः डोळे विस्फारतील अशी माया त्याने जमवली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आतापर्यंत 10 कोटीहून अधिक पैसे खर्चून मिरगाव तालुका सिन्नर इथे मंदिराचं आणि घराचं बांधकाम त्यांनी केलेलं आहे. सध्या ते अर्धवट आहे. याच गावामध्ये त्याचं आलिशान फार्म हाऊस सुद्धा आहे. कोट्यावधी रुपयांची त्याची 45 एकर जमीन त्या गावामध्ये आहे. परत एकदा मिरगाव नेमकं कुठे आहे मी तुम्हाला समजून सांगते. सिन्नर जे आहे नाशिक जिल्ह्यामध्ये, तिथनं जवळच एक वावी नावाचं गाव आहे आणि वावीपासून एक 10-15 किलोमीटर अंतरावरती मिरगाव आहे. दुसऱ्या बाजूला शिर्डी विमानतळ जवळ जे आहे, शिर्डी जवळचं विमानतळ, तिथून सुद्धा मिरगाव जवळ आहे. त्यामुळे एकूणच या जमिनींना भाव आलेला आहे आणि मिरगाव मध्येच यांनी हे स्वतःचं जे आहे ते मंदिर उभारलेलं आहे आणि तिथल्याच ट्रस्टवरती रुपाली चाकणकर ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्या सुद्धा आहेत. तर यासोबतच त्याची नाशिक शहरामधल्या पाथर्डी भागामध्ये 150 कोटी रुपयांची जमीन आहे. 150 कोटी रक्कम आपण कशाला म्हणतो, त्यामध्ये वेगवेगळे भूखंड आहेत, अत्यंत मोक्याच्या ठिकाणी हे सगळे भूखंड आहेत, मागणी असलेले भूखंड आहेत. यासोबतच त्याची पत्नी कल्पना, मुलगी सृष्टी आणि दुसरी मुलगी तृप्तबाला हिच्या नावावर सुद्धा पाथर्डी आणि गवळणी शिवारामध्ये शेत जमीन आहे. याशिवाय काय आहे तर ओझर जे आहे, ओझर निफाड तालुक्याजवळ, तर तिथल्या विमानतळाजवळ सुद्धा त्यांनी मोठी जमीन खरेदी करून घेतलेली आहे. यासोबतच जानोरी आणि 10वा मैल या ठिकाणी सुद्धा 5 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीची त्याची जमीन जी आहे ती आहे. त्यामुळे गेल्या 15 वर्षामध्ये नाशिक शहरामध्ये तो जे ज्योतिषशास्त्राचा व्यवसाय करत असल्याचा दावा करत होता, त्यामधनं जे काही राजकीय कनेक्शन निर्माण झाले त्याचा त्यांनी चांगला फायदा घेतला आणि ते राजकीय कनेक्शन जे आहे ते कॅश करण्याचा प्रयत्न जो आहे तो त्यांनी केला आणि त्याने ते कॅश केले असं म्हणायला आता हरकत नाही.
आता या सगळ्या प्रकरणामध्ये त्याच्या मिरगावच्या फार्म हाऊसवरती क्राईम ब्रँचनी छापा टाकलेला आहे. काल रात्री उशिरा तिथे छापा टाकला आणि अनेक थोड्याशा धक्कादायक गोष्टी ज्या आहेत ते तिथे सापडलेल्या आहेत. पैसे सापडलेले आहेत, मालमत्तांचे कागदपत्र तर सापडलेले आहेत. पण फार्म हाऊसमध्ये पिस्तूल सुद्धा सापडलेला आहे. याशिवाय काही न वापरलेले काडतूस सुद्धा सापडलेले आहेत. त्यामुळे नेमकं काय तो तिथे करत होता, त्या फार्म हाऊसवरती नेमकं काय चाललं होतं आणि काडतूस आणि या गोष्टी त्याला का लागत होत्या, हा सुद्धा प्रश्न खरं तर आहे. तुम्हाला आधी सुद्धा माहिती असेल, की त्याचा कॅनडा कॉर्नरचं जे ऑफिस आहे, तिथे 58 आक्षेपार्ह चित्रफिती सापडल्या होत्या, 58 व्हिडिओज सापडलेले होते आणि त्यामध्ये अनेक नामांकित महिला, सेलिब्रिटी असल्याचं आता सांगितलं जातंय. त्यामुळे त्या पेन ड्राईव्हमध्ये 58 महिलांचं भविष्य खरं तर कैद होतं. त्यांना कुठेतरी ब्लॅकमेल केलं जात होतं का? त्यांना कशा पद्धतीने त्यामध्ये कॅप्चर केलं होतं, हे सुद्धा खरं तर भयंकर आहे, धक्कादायक आहे. मात्र मिरगावमध्ये जी काही छापेमारी केलेली आहे, त्यामध्ये सुद्धा काही गोष्टी सापडलेल्या आहेत आणि त्या धक्कादायक आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. त्यामुळे काडतूस आणि या गोष्टी एखाद्या अंध काय म्हणतात त्याला, की ते एखाद्या बाबाला का लागत होत्या, हा खरं तर प्रश्न आहे. याशिवाय याच्यावरती 3 गुन्हे सुद्धा आता दाखल झालेले आहेत. पहिला गुन्हा जो आहे तो खरं तर मी जसं म्हटलं तसं की महिलेवरती अत्याचार आणि जादूटोणा विरोधी आहे. दुसरा गुन्हा जो आहे तो शिर्डीमध्ये दाखल झालेला आहे. त्याच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या जाधव नावाच्या एका व्यक्तीवरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि तिथे सुद्धा महिलेचे आक्षेपार्ह फोटो काढल्याचा किंवा अशा पद्धतीने चित्रफित काढल्याचा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे. आता अजून एक इंटरेस्टिंग मुद्दा मी तुम्हाला सांगते, की त्याच्या कुटुंबियांनी अक्षरशः गोंधळ घातलेला आहे तपासामध्ये. आडकाठी आणलेली आहे आणि पोलीस तिथे गेलेले होते. मात्र खरा त्यांच्या कुटुंबियांनी गोंधळ घालून तपासात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळी रिपोर्टिंग केलेल्या पत्रकारांवरती सुद्धा कुटुंबियांनी चक्क चपला फेकल्या, अंगावरती कुत्रा सोडण्याचा प्रकार सुद्धा केलेला आहे. त्यामुळे खरातांकडनं आता किती या सगळ्या तपासासाठी सहकार्य मिळणार, हा सुद्धा मुद्दा जो आहे तो उपस्थित झालेला आहे.